नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये। पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता काही दिवसापूर्वी जमा झालेला आहे आणि आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता वाटप करण्यात येत आहे। 21व्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे। शेतकऱ्यांना पैसे देखील आलेले आहेत। तुम्हाला पैसे आले नसतील, तुम्हाला पैसे कधीपर्यंत येतील ही माहिती जाणून घ्यायची असेल तर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना म्हणजे तुम्ही जर चॅनलवरती आपल्या पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच नवनवीन योजनांची माहिती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळेल। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट। तर पहा, पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे। सोबतच आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे 2000, त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 आणि शेतकऱ्यांना दिवाळी बोनस 3000 अशा प्रकारचे एकूण 7000 रुपये रक्कम खात्यामध्ये जमा करण्याचा या ठिकाणी निर्णय आपल्याला पाहण्यास मिळत आहे। वारंवार तुम्ही पाहिलेलं असेल की शेतकऱ्यांना 3000 रुपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलेला आहे। आता हा किती शेतकऱ्यांना मिळालेला आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, याचा विचार करणं खूप गरजेचं आहे। पहा, दिवाळी बोनस खरंच मिळालेला आहे का, खरंच जाहीर झालेला आहे का, आतापर्यंत किती शेतकऱ्यांना मिळालेला आहे हेही प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजेत आणि प्रश्न पडलेच पाहिजेत। कारण पहा, जर तुम्ही अशा प्रकारची माहिती पाहत असाल, जर इतरांना पैसे आले असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला देखील पैसे यायलाच पाहिजेत। जर सरकारकडून हे पैसे जाहीर झाले तर 100% तुम्हाला मिळतील। पण पहा, जर सरकारकडून पैसे मिळालेच नाहीत, फक्त बातम्याच आल्या तर त्याचा काहीही फायदा नाही। आता 21व्या हप्त्याचं तुम्ही म्हणाल, तुम्ही तर सांगत आहात 21वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे, तर होय, ऑफिशियल साईटवरती देखील 21व्या हप्त्यासंदर्भात केंद्राचे जे कृषी मंत्री आहेत यांच्या माध्यमातून सूचना देण्यात आलेल्या आहेत, माहिती देण्यात आलेली आहे। 21व्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे। 21व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना आलेले आहेत। आता तुम्ही पाहत आहात व्हिडिओ, तुम्हाला पैसे आलेले नाहीत, बरोबर आहे की नाही? पहा, तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणखीनही वितरित झालेला नाही। मग 21वा हप्ता कुणाला मिळालेला आहे तर पंजाब, हिमाचल या राज्यांमध्ये पहा, हा जो हप्ता आहे तो वितरित करण्यात आलेला आहे। आता आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना देखील हा हप्ता मिळायला पाहिजे। दिवाळीपूर्वी पीएम किसान योजनेचे 2000, त्याचबरोबर नमोचे 2000 आणि जो काही बोनस जाहीर झाला आहे, जर बोनस जाहीर झाला असेल तर आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील तो मिळायलाच पाहिजे। अशा पद्धतीने या ठिकाणी 7000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाले तर नक्कीच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। आत्ताच काही दिवसापूर्वी अतिवृष्टीची मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालेलं आहे, या नुकसानामुळे शेतकरी जो आहे तो हतबल झालेला आहे आणि केंद्राच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून पहा, अशा प्रकारची जर मदत त्यांना मिळाली दिवाळीपूर्वी तर नक्कीच त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे। आता पीएम किसान योजनेचा हप्ता इतर राज्यांमध्ये आलेला आहे, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येणं बाकी आहे। आशा करूया आपण की आपल्या राज्यामध्ये देखील हा हप्ता दिवाळीपूर्वी येत्या 2 दिवसामध्ये जमा करण्यात यावा, तर नक्कीच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। पाहू आता नेमके प्रत्यक्षात पैसे कधीपर्यंत जमा होतात। इतर राज्यांमध्ये आलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्यातही यायला वेळ लागणार नाही, लवकरच हे पैसे जमा होतील। जशा पद्धतीने हे पैसे जमा व्हायला सुरुवात होईल लगेच तुम्हाला कळवण्यात येणार आहे। त्यामुळे काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे।